बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये ज्यू प्रार्थना स्थळामध्ये बॉम्बचा धमकीचा मेल युरोपमधून आल्याचं आता उघड झालंय। डोमेनला पत्र लिहित ठाणे पोलिसांनी या संदर्भातली अधिकची माहिती मागवलेली आहे। युरोपमधून कोणी मेल पाठवला याचा तपास सध्या सुरू आहे। तर ठाण्यामध्ये ज्यू प्रार्थना स्थळामध्ये बॉम्बच्या धमकीचा मेल युरोपमधून आलेला आहे। ठाणे पोलिसांनी या संदर्भात डोमेनला पत्र लिहित अधिकची माहिती मागवलेली आहे। युरोपमधून नेमका कोणी हा मेल केला याचा तपास सध्या पोलीस करतायत। तर ठाण्यामध्ये ज्यू प्रार्थना स्थळामध्ये बॉम्बचा धमकीचा मेल युरोपमधून आलेला आहे। फैजल तांडेल या संदर्भातले अपडेट देतील। फैजल, काही दिवसापूर्वी ठाण्याच्या नौपाडा परिसरामध्ये एक धार्मिक स्थळावर बॉम्ब निवडून देऊ अशी धमकी देण्यात आली होती। त्याच्या प्रकरणात जे ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जे सायबर सेल असतील किंवा गुन्हे शाखे व लोकल स्थानिक पोलीस हे या प्रकरणाची चौकशी करत होते आणि तांत्रिक मदतीच्या आधारे जी बाब समोर आली ती नक्कीच धक्कादायक आहे की हा मेल परदेशातून आला। याच्यामध्ये असा दावा केला जातोय की युरोपमधून हा मेल आला असावा। मात्र आपण काही प्रकरण बघितले ज्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा अशी धमकीचे मेल किंवा आलेले आणि त्याच्यामध्ये जेव्हा तपास केला गेला तर आयपी ॲड्रेस जो आहे तो युजली युरोपचा किंवा अदर कंट्रीजचा वापरला जातो। मात्र हा इसम असेल जो आहे तो मुंबईत किंवा भारतामधला हा मेल करतो आणि एकंदरीत आयपी ॲड्रेस जो आहे तो चुकीचा टाकून कुठेतरी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो। या सुद्धा प्रकरणात हेच बाब समोर आलेली आहे का याचा पोलीस सखोल आता चौकशी करते आणि मात्र पुढे तपासात काही निष्पन्न होईल हे नक्कीच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फैजल, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।